नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वी विषय इंग्रजीमधील लेसन नंबर 1.5 द न्यू ड्रेस याचा दुसरा पार्ट पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण या लेसनवरील पहिला पार्ट ऑलरेडी बनवलेला आहे. त्याची जी कथा आहे, स्टोरी मी थोडक्यात तुम्हाला सांगू इच्छितो, की ज्याच्यामध्ये आपण बघितलं की सुरुवातीपासून कथेमध्ये जी मेबल वॉरिंग आहे, ही सातत्याने तिने जे काही पिवळ्या कलरचा जो ड्रेस घातला होता ती त्याचा सारखा विचार करत राहते आणि ज्यावेळेस तिला मिसेस डॉलरकडून निमंत्रण येते तेव्हा ती त्या पार्टीला त्या ठिकाणी पोहोचते. पार्टीला गेल्यानंतर आपण बघितलं की बार्नेट, जी मिसेस बार्नेट असते, जी मिस डॉल्विनची मोलकरीण किंवा आपण त्याला हाऊसमेट असं म्हणतो, ती पार्टीत गेल्यानंतर लगेचच मिसेस बार्नेट तिच्या हातामध्ये आरसा देतात, केस व्यवस्थित करायला सांगतात किंवा थोडंसं काही सौंदर्य सुधारण्यासाठी, म्हणजे ती सुंदर दिसण्यासाठी, मेबल सुंदर दिसण्यासाठी तिला थोडं मेकअप करायला सांगतात. आणि अशा वेळेस तिला संशय येतो की मी चांगली दिसत नाही आहे, माझे कपडे चांगले नाही आहेत किंवा मी इतरांपेक्षा थोडीशी कमी चांगली दिसते, असं त्या ठिकाणी तिला फील होतं. आणि ॲक्च्युली ही जी तिची भावना आहे की कुठेही गेल्यानंतर किंवा कोणाशी काय बोलताना तिच्यामध्ये स्वतःची एक कमीपणाची भावना आहे, आपण समजून घेतलं. आणि लहानपणापासून आपण इतर लोकांपेक्षा खूप कमी दर्जाचे आहोत, निकृष्ट दर्जाचे आहोत, असा न्यूनगंडपणा, इन्फेरिटी कॉम्प्लेक्स तिच्या मनामध्ये नेहमी फिरत राहायचा. त्या दिवशी संध्याकाळी ज्यावेळेस श्रीमती डॅल्वे यांचे निमंत्रण तिला मिळाले, तेव्हा तिला जाणवले की ती जास्त फॅशनेबल होऊ शकत नाही. तिचा ड्रेस तिला जुन्या पद्धतीचा वाटत होता. जेव्हा ती पार्टीमध्ये पोहोचते तेव्हा तिला दिसते का रोज शॉने पार्टीत तिला सांगितले की तिचा जो ड्रेस आहे तो खूप छान आहे. रोज शॉ नावाची आपण एक कॅरेक्टर बघितली. नंतर मेबेलला पार्टीत असं वाटतं की सर्व जण जी लोकं आहेत त्या पार्टीमध्ये आलेली, ही सगळे बशीवरच्या काठावर रांगण्याचा प्रयत्न करत आहेत. सगळे ते माशांप्रमाणे आहेत आणि ती स्वतःला एक गबाळी, क्षीण किंवा निस्तेज किंवा एखादी गावठी अडाणी व्यक्ती तिथे त्या ठिकाणी स्वतःला समजण्याचा प्रयत्न करते. त्याच्यानंतर पार्टीमध्ये तिला रॉबर्ट हॅडन नावाची एक व्यक्ती भेटते, जी त्याने सहानुभूती दाखवावी असं तिला वाटत असतं, पण तो तिच्यापासून खूप अलिप्त राहतो. नंतर मिस मिलान तिच्या हातात, आता त्याच्यामध्ये आपण नंतर पुढे समजूनच घेणार आहोत. रॉबर्ट हॅडन नंतर चार्ल्स बट नावाचा व्यक्ती त्या पार्टीमध्ये येतो आणि त्या चार्ल्स बटकडून सुद्धा ती अशी अपेक्षा करते की त्याने माझ्याविषयी माझी कौतुक करावं, माझी स्तुती करावी, असं तिला त्या ठिकाणी वाटतं. आणि त्या ठिकाणी आपल्या लक्षात येतं की तो तिला काहीच बोलत नाही, तो तसाच तिथून निघून जातो. आता सेकंड पार्ट आपला या ठिकाणी सुरू होतोय. तर विद्यार्थी मित्रांनो, चांगलं लक्ष द्या. हे सांगण्याचं कारण एवढंच अगोदरचं, कारण पहिल्या पार्टमधलं नक्की काय आपण कथा किंवा कोणत्या पद्धतीने सिक्वेन्सने आपण घटना समजून घेतली, हे त्यामध्ये सांगण्यामागचा उद्देश होता. तर चला सुरू करूया. चार्ल्स बटच्या लाईन्स आहेत या. ही ऑल्वेज सॉ थ्रो वन, स्पेशली इफ वन वेअर फिलिंग पर्टिक्युलरली मीन पॅल्ट्री और फिबल माइंडेड. आता हा जो चार्ल्स बट असतो, हा नेहमी प्रत्येकाला, ही ऑल्वेज सॉ थ्रो वन, तो प्रत्येकाला एका नजरेतूनच पाहायचा. म्हणजे त्याला कोणी चांगलं दिसत नव्हतं, तो प्रत्येकाला वाईट नजरेतूनच पाहायचा किंवा समोरचा व्यक्ती वाईट असं तो समजायचा. इफ वन वेअर फिलिंग पर्टिक्युलरली मीन, तो एखाद्याला एकदम क्षुद्र, कमी समजायचा. पॅल्ट्री, तुच्छ समजायचा. और फिबल माइंडेड, कमकुवत किंवा क्षीण बुद्धीचं असं तो लोकांना समजायचा. आणि याचा अर्थ असा की तो प्रत्येकामध्ये वाईट किंवा चुकीच्या गोष्टी शोधण्याचा काय करायचा, प्रयत्न करायचा. मॅबेल गॉट अ न्यू ड्रेस, ही सेड. तो लगेच त्या ठिकाणी पार्टीमध्ये असताना तो म्हणतो की मॅबेलने नवीन ड्रेस घातला आहे. अँड द पुअर फ्लाय वॉज ॲब्सोल्युटली शोड इन टू द मिडल ऑफ द सॉसर. आणि ही जी पुअर फ्लाय म्हणजे मॅबेल जी आहे, आता मॅबेल ही स्वतःला गरीब किंवा बिचारी माशाचं स्वतःला संबोधते, की ती लगेचच त्या ठिकाणी बशीच्या मध्यभागामध्ये ती जाऊन फेकली जाते. म्हणजे तिला खूप आनंद होतो आणि तिला त्या ठिकाणी थोडंसं लाज वाटते. पण काही क्षणानंतर शी फेल्ट दॅट चार्ल्स वॉज गोइंग टू बी इन्सल्टिंग हर, की चार्ल्स तिचा अपमान करतो हे बोलून. त्याच्यापुढे तो काय तिला बोलत नाही आणि तिला लक्षात आहे का तो तिची उडवण्याचा प्रयत्न करतोय, म्हणजे चार्ल्स बट मेबेलची. रिअली ही वूड लाईक हर टू ड्रॉन इन मिल्क, शी बिलिव्ड. आणि खरोखरच तिला वाटू लागतं की तो तिला दुधामध्ये ड्रॉन इन मिल्क, म्हणजे तो तिला दुधामध्ये बुडवून मारण्याचा प्रयत्न करतोय. शी बिलिव्ड, तिला विश्वास पटतो किंवा तिला तो विश्वास वाटू लागतो. ही हॅड नो हर्ट, आणि तिला आता असं वाटतं ही हॅड नो हर्ट, त्याला मन नाही आहे, त्याला हृदय नाही, तो भावनाशून्य व्यक्ती आहे. नो फंडामेंटल काइंडनेस, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या मूलभूत अशा दयाळूपणा किंवा त्याच्यामध्ये काइंडनेस नाही आहे, दयाळूपणा नाही आहे. ओनली अ विनियर ऑफ फ्रेंडलीनेस, फक्त मैत्रीचा वरवर मुलामा आहे, देखावा चेहरा आहे. म्हणजे तो मनापासून कोणाचा मित्र किंवा फ्रेंड होऊ शकत नाही, तो वरवर प्रत्येकाशी काय करतो, वागत असतो. मिस मिलान वॉज मच मोर रिअल, मच काइंडर. आणि आता तिला असं वाटतं की तिचे जे ड्रेसमेकर होते, टेलर जे होते, ज्यांनी तिचा पिवळा ड्रेस शिवला, मिस मिलान वॉज मच मोर रिअल, की मिस मिलान या तशा खूपच खरोखर
खऱ्या, वास्तविक अँड मच काइंडर आणि खूप दयाळू होत्या. इफ ओनली वन कुड फील दॅट अँड स्टिक टू इट ऑलवेज. तिला असं वाटतं की जेव्हा आपल्याला समजतं की कोण खरं आहे आणि कोण दयाळू आहे, कोण वास्तव जीवन जगतं, तर त्याच्यावर आपण स्टिक टू इट, आपण त्यांच्याशी प्रामाणिक राहिलं पाहिजे, चिकटून राहिलं पाहिजे आणि आपल्याला नेहमी खरं मानता आलं पाहिजे, तर बरं होईल असं ती स्वतःलाच सांगत असते. वाय शी आस्क हरसेल्फ रिप्लाइंग टू चार्लस मच टू पर्टली. आता पर्टलीचा अर्थ तो उद्धटपणे. आता ठिकाणी ती विचारते का बरं असं. शी आस्क हरसेल्फ, ती डायरेक्ट त्याला विचारते स्वतःकडून. रिप्लाइंग टू चार्लस मच टू पर्टली, ती उद्धटपणे त्याला हे करते. लेटिंग हिम सी दॅट शी वॉज आउट ऑफ टेम्पर, आणि ती त्याला समजून देते का ती आउट ऑफ टेम्पर म्हणजे तिला राग आलाय, तिला खूप चीड आलेली आहे. ऑर रफल्ड ॲज ही कॉल्ड इट, आणि तो तिला म्हणजे तो बोलतो, तिला हाक मारतो, गोंधळलेली आहेस, अस्वस्थ आहेत किंवा काळजीत आहे असं दिसते, असं तो तिला बोलतो. रादर रफल्ड, खरोखरच. ही सेड अँड वेंट, आणि तो असा बोलतो की कन्फ्यूज आहे, काळजीत गोंधळलेली आहे किंवा अस्वस्थ आहे असं तो बोलतो. अँड वेंट ऑन टू लाफ ॲट हर विथ सम वुमन ओव्हर देअर, आणि तिथे काही स्त्रिया थांबलेल्या असतात पुढे जाऊन, जवळ त्या कुठेतरी आजूबाजूला पार्टीमध्ये स्त्रिया असतात, आणि त्या लेडीज जवळ जाऊन तो तिच्यावर हसतो, म्हणजे कोणावर, मेबेलवर चार्लस बट हसतो. तिची तो टिंगल टवाळी उडवतो त्या लेडीजमध्ये जाऊन. वाय शी आस्क हरसेल्फ, का तिने स्वतःलाच विचारलं, असं का बरं होतं. कांट आय फील वन थिंग ऑलवेज, मला नेहमी एकच गोष्ट खरी का वाटू शकत नाही, म्हणजे एखाद्या गोष्टीवर मी ठाम का नाही राहू शकत. फील क्वाईट शुअर दॅट मिस मिलान इज राईट, मला स्वतःला ठाम राहावंच लागेल. फील क्वाईट शुअर, मला खात्री करूनच घ्यावी लागेल, ठाम राहावं लागेल. दॅट मिस मिलान इज राईट, की मिस मिलान ह्या योग्य आहेत किंवा त्या बरोबर आहेत. अँड चार्लस बट रॉंग, आणि चार्लस बट काय आहे, तो चार्लस बट जो आहे तो रॉंग आहे, तो चुकीचा व्यक्ती आहे. अँड स्टिक टू इट, आणि मला ह्या गोष्टींवर ठाम राहावं लागेल, म्हणजे कोण खरं आहे, कोण खोटं आहे, कोण चांगलं आहे, कोण वाईट आहे, हे मला समजून घ्यावंच लागेल. आणि ही सर्व स्वतःलाच म्हणते, ती कोणाला काही सांगत नाही, स्वतःशीच फुटफुटते, स्वतःशीच बोलते. फील शुअर अबाउट द कॅनरी अँड पिटी अँड लव अँड नॉट बी विप्ड ऑल राऊंड इन अ सेकंड बाय कमिंग इन टू अ रूम फुल ऑफ पीपल. आता ती या ठिकाणी विचार करते की बाबा फील शुअर, आता मला पक्की खात्री झालेली आहे दॅट द कॅनरी अँड पिटी, की बाबा ॲक्च्युअली कॅनरी पक्षी म्हणजे मिस मिलानच्या घरी हा पक्षी असतो, त्याला दाणे टाकत असतात मध्ये मध्ये. तो असणारा जो पिटी आहे, दयाळूपणा आहे, ते प्रेम आहे. अँड नॉट विप्ड ऑल राऊंड, म्हणजे ह्या सर्व गोष्टी इन अ सेकंड बाय कमिंग इन टू रूम फुल ऑफ पीपल. आणि ह्या लोकांमध्ये जेव्हा ती राहते तेव्हा तिला क्षणार्धात असं वाटतं की टीका होणे का शक्य नाही, आणि त्यांनी माझ्यावर का टीका करावी, असं तिला ते वाटू लागते. म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल का, मध्येच तिला मेबेलला मिस मिलानबरोबर घडलेली घटना आठवते. ज्यावेळेस ती पिवळा ड्रेस शिवत असते, त्यावेळेस तिला कॅनरी बर्ड जो आहे, म्हणजे कॅनरी जो पिवळ्या रंगाचा पक्षी, तिला त्याच्याविषयी सुद्धा आठवण होते. इट वॉज हर ऑडियस वीक वॅसिलेटिंग कॅरेक्टर, अगेन ऑलवेज गिविंग ॲट द क्रिटिकल मोमेंट अँड नॉट बिंग सिरियसली इंटरेस्टेड इन कॉन्कोलॉजी, एथिमॉलॉजी, बॉटनी, आर्किओलॉजी, कटिंग अप पोटॅटोज अँड वॉचिंग देम फ्रक्टिफाय लाईक मेरी डेनिस, लाईक व्हायोलेट सर्ल. आता या ठिकाणी ती अशी म्हणते की इट वॉज हर ऑडियस, म्हणजे हे सगळं परत तिला एकदम विचित्र वाटतं. ऑडियस वाटतं, वीक म्हणजे कमकुवत, खूप क्षीण झालेलं वाटतं. वॅसिलेटिंग कॅरेक्टर, अगेन तिला असं वाटतं की मी हे सगळं माझ्या अस्थिर स्वभावामुळे किंवा माझ्या चंचल स्वभावामुळे घडते, म्हणजे मी एका मतावर किंवा एका गोष्टीवर ठाम राहू शकत नाही, ह्या सर्व गोष्टींमुळे असं घडते. ऑलवेज गिविंग ॲट द क्रिटिकल मुवमेंट, आणि मला अशा क्रिटिकल मुवमेंटमध्ये, म्हणजे अशा एका कठीण परिस्थिती क्षणावर ते आणून ठेवतं. अँड नॉट बिंग सिरियसली इंटरेस्टेड इन कॉन्कोलॉजी, आणि मी तेवढी काय, म्हणजे त्या ठिकाणी ती म्हणते की एवढी काय मी फार गंभीर नाही आहे, म्हणजे इंटरेस्टेड नाही कशामध्ये, कॉन्कोलॉजीमध्ये, एटिमॉलॉजी, बॉटनी. आता हे सब्जेक्ट आहेत, म्हणजे शंखशास्त्र, व्युत्पत्तीशास्त्र, आर्किओलॉजी, बॉटनी म्हणजे जीव आपले वनस्पतीशास्त्र, आर्किओलॉजी म्हणजे पुरातत्वशास्त्र, कटिंग अप पोटॅटोज अँड वॉचिंग देम फ्रक्टिफाय लाईक मेरी डेनिस अँड व्हायोलेट सर्ल. आता ह्या दोन अशा व्यक्ती आहेत, तिने कधीतरी यांच्याविषयी ऐकलेलं असेल की ह्या अशा व्यक्ती आहेत की ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये इंटरेस्ट, म्हणजे यांना प्रत्येक गोष्टीची माहिती असायची. आणि या ठिकाणी आपली जी मेबेल आहे, हिने कधी घराच्या बाहेर निघालीच नाही, हिने कधी घराच्या बाहेर, तिला कोणत्या गोष्टीमध्ये इंटरेस्टच नव्हता, त्याच्यामुळे तिची अशी परिस्थिती होते का काय, असं तिला या ठिकाणी आता फील होतं आहे. देन मिस हॉलमन सीइंग हर स्टँडिंग देअर बोर डाऊन अपॉन हर. आता असा ती विचार करत राहते की मी त्या दोन व्यक्तींसारखी का नाही आहे बाबा, म्हणजे एकदम परफेक्ट का नाही आहे मी, असं ती तिला विचारत राहते. तर त्याचं कारण तिला कळलं की ती त्यांच्यासारखी प्रत्येक गोष्टीमध्ये हुशार नव्हती वगैरे वगैरे. आता या ठिकाणी पुढे बघा काय घडतं, ही असा विचार करत राहते की स्वतःशी पुटपुटते. देन मिस हॉलमन सीइंग हर स्टँडिंग देअर, मिस हॉलमन नावाच्या त्या ठिकाणी व्यक्ती येते. आता मिस हॉलमन म्हणजे कोण, आपण समजून घेतलं, मिस किंवा मिसेस हॉलमन, की ज्या खूप बडबड्या आहेत, खूप टॉकेटिव्ह आहेत, ज्या नुसते फॅमिलीविषयी, स्वतःच्या फॅमिली प्रॉब्लेमविषयी बडबडतात. आपण कॅरेक्टर्स जेव्हा समजून घेतले त्यावेळेस तुमच्या लक्षात असेल तर व्हेरी गुड, की ती त्या ठिकाणी मेबेलला उभी असलेली पाहते, मिसेस हॉलमन, आणि ती त्या ठिकाणी बोर डाऊन अपॉन हर, ती लगबगीने मेबेलच्या जवळ येते.
ऑफकोर्स अ थिंग लाईक अ ड्रेस वॉज बिनीथ मिस हॉलमन नोटीस. आता या ठिकाणी हॉलमनचे स्वतःचे जेवढे प्रॉब्लेम्स आहेत दॅट ऑफकोर्स अ थिंग लाईक अ ड्रेस वॉज बिनीथ मिस हॉलमन नोटीस, की मिस हॉलमन तिच्या ड्रेसकडे नोटीस करत नाही किंवा तिचं लक्ष जाणं शक्य नसतं, कारण हॉलमन ही स्वतःच्या फॅमिली प्रॉब्लेममध्ये व्यस्त असते किंवा ती त्याच्यामध्येच बडबडत असते. विथ हर फॅमिली ऑलवेज स्टंबलिंग डाऊन स्टेअर्स, आणि ती नेहमी बोलतं की तिचं जे कुटुंब आहे, फॅमिली आहे, ऑलवेज स्टंबलिंग डाऊन स्टेअर, हे नेहमी खाली राहिलेले, म्हणजे खूप गरीब कुटुंब आहे, खूप त्यांना वाईट दिवस काढावे लागतात. ऑर हॅव्हिंग द स्कारलेट फेवर, आणि तिच्या घरामध्ये जी लहान मुलं आहेत किंवा तिच्या घरामध्ये असणारी जी लोकं आहेत त्यांना नेहमी स्कारलेट फेवर म्हणजे तांबड्या रंगाचा ताप आलेला असतो किंवा आपण ताप येतो असं म्हणूया, किंवा त्या घरामधली सगळी लोकं तिच्या घरातली आजारी असतात आणि तिचं घर खूप गरीब आहे, आणि ह्याच गोष्टी ती इतर लोकांना काय करत असते, सांगत असते किंवा ती बडबडत असते, म्हणजे ती एक बडबडी लेडीज आहे असं आपण समजूया. कुड मॅबल टेल हर इफ एलेमथ्रॉप वॉज एव्हर लेट फॉर ऑगस्ट अँड सप्टेंबर. आता माबेलकडे ती एवढी धावत येते. आता माबेल तिला काय सांगणार, आता माबेल स्वतःच विचार करते की मी काय सांगणार तिला, की बाबा एलेमथ्रेप म्हणजे इंग्लंडमधील जे गाव आहे तिथे आपण ऑगस्टमध्ये जायचं का सप्टेंबरमध्ये जायचं, कारण मॅबेलला सुद्धा बऱ्यापैकी माहिती होतं की ही अनयूज्ड टॉकिंग करते किंवा अनयूज कम्युनिकेशन ही जास्त करत असते, म्हणजे मिनिंगलेस बोलत असते, काहीतरी अर्थहीन गोष्टी ती बोलत असते, बडबडी आहे. ओ इट वॉज अ कन्व्हर्सेशन दॅट बोर्ड हर अनइटेबली. आणि या ठिकाणी आता मिसेस हॉलमन तिच्याजवळ आल्यानंतर शी स्टार्टेड टू टॉक अ लॉट, ती खूप जास्त बोलते. अँड इट्स बिकम अ बोर टू मॅबेल, की आणि तिला खूप बोर हर अनॲटरेबली, तिला एवढं कंटाळवाणं फील होतं, एवढी ती कंटाळते, म्हणजे कोण, मॅबेल, कोणाच्या बडबडीला, मिसेस हॉलमनच्या. इट मेड हर फ्युरियस, आणि तिला राग यायला सुरू होते, तिला चीड येते, कोणाला, मॅबेलला. टू बी ट्रीटेड लाईक अ हाऊस एजंट ऑर मॅसेंजर बॉय टू बी मेड यूज ऑफ, जणू काही मॅबेलला असं वाटतं की ही एवढी येऊन माझ्याकडे बडबड करते, मी जणू काही एखादी हाऊस एजंट आहे, मी कोणत्या घराची एखादी एजंट आहे किंवा मॅसेंजर आहे, म्हणजे संदेश वाहणारी एक व्यक्ती आहे, मुलगा आहे, जणू काही मी फक्त इतरांचं, म्हणजे मॅबेलला असं वाटतं का मी फक्त लोकांचंच ऐकत बसायचं, लोक काय बोलतात, काय चर्चा करतात, ह्या मी फक्त ऐकायचे त्यांच्या तोंडून, आणि मला बोलायला का, म्हणजे मला काय स्वतःला बोलता येत नाही किंवा मी कोणाला काहीच बोलू शकत नाही, आणि तिला ह्या गोष्टीचा खूप राग होतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल ही मॅबेल स्वतःच्या विचारामध्ये असते आणि मिस हॉलमन उगाचच तिच्याजवळ येऊन नाही ते बडबडत राहते, हिचा त्याला खूप राग आलेला असतो. त्या ठिकाणी मिस हॉलमन मॅबेलला काही प्रश्न विचारत राहते आणि थोडे आपली मॅबेल तिच्या पद्धतीने तिला बॅटिंग करते, म्हणजे थोडीशी उत्तर देत राहते. आता काय बघू आपण. नॉट टू हॅव अ व्हॅल्यू दॅट वॉज इट, शी थॉट, ट्राईंग टू ग्रास्प समथिंग हार्ड, समथिंग रिअल, while she tried to answer sensibly about the bathroom and the south aspect and the hot water to the top of the house. आता या ठिकाणी बघा, ह्या ज्या गप्पा आहेत तिच्या, म्हणजे ही ती जी काही बडबडते किंवा सांगते, ह्या सर्व वरवरच्या गप्पा, म्हणजे हवा पाण्याच्या गप्पा, काहीतरी आपलं 2-4 बाया एकत्र आल्या का काहीतरी विनाकारण अर्थहीन गप्पा मारायचे याच्या त्याच्या, असं आता बघा त्या ठिकाणी ती काहीतरी बोलते. आता ही जी मिस होलमन आहे तिला कशाविषयी बोलते, ती बाथरूमविषयी विचारते, साऊथ ॲस्पेक्ट म्हणजे दक्षिण दिशेविषयी विचारते, त्याच्यानंतर काही म्हणजे घरच्या वरच्या भागामध्ये किंवा वरच्या मजल्यावर गरम पाणी कसं येतं, काय येतं, असे काही ती प्रश्न तिला विचारत असते. अँड व्हाईल शी ट्राय टू आन्सर सेन्सिबली, आणि याची उत्तरं जी आहेत ती सेन्सिबली, थोडीशी प्रामाणिक शांत राहून संवेदनशीलपणे समजुतीने मेबेल तिला काय करते, त्या प्रश्नांवर काय देते, उत्तर देते. म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल का तिचं जे बोलणं आहे, इट्स नॉट टू हॅव अ व्हॅल्यू, त्याला कोणत्या प्रकारचा अर्थ नसतो, कोणत्याही प्रकारचा काही त्याला म्हणजे आपण काय बोलतो, धागा नसतो, दोरा नसतो, नुसतं ती काहीतरी आपली बडबडत असते, ज्याच्यामध्ये शून्य काहीतरी मिळेल, म्हणजे काहीच नसतं, ही फक्त बडबडी आहे असं समजून ती प्रामाणिकपणे मॅबेल तिला काय करत असते, उत्तर देत असते. अँड ऑल द टाइम शी कुड सी लिटल बिट्स ऑफ हर येलो ड्रेस इन द राऊंड लुकिंग ग्लास विच मेड देम ऑल द साईज ऑफ बूट बटन्स ऑर टॅडपोल्स. आता इथे काय होतं की सगळा वेळ तिला त्या गोल आरशामध्ये तिच्या पिवळ्या ड्रेसचे छोटे तुकडे दिसू लागतात, म्हणजे कोणाला, आपल्या मेबलला. अँड विच मेड देम ऑल द साईज ऑफ बूट बटन्स ऑर ट्रॅडपोल, तिला हे सर्व काही छोटे तुकडे किंवा बटन हे तिला फ्रॉकसारखे दिसायला लागतात. म्हणजे आता ती कंटाळलेली असते, तिचं ऐकून तिचं डोकं एकदम आऊट झालेलं असतं, ती बधीर झालेली असते. अँड इट वॉज अमेझिंग टू थिंक हाऊ मच ह्युमिलेशन अँड ॲगनी and self-loathing and effort and passionate ups and downs of feeling were contained in a thing the size of 3 penny bit. आणि आता ही विचार करते की अँड इट वॉज अमेझिंग टू थिंक हाऊ मच ह्युमिलेशन, किती अपमान सहन करावं लागतं, किती म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे, किती अपमान सहन करायचा, किती अपमान बघायचा, अँड अगेन किती दुःख सहन करायचं. अँड सेल्फ लोथिंग म्हणजे काय, स्वतःविषयी तिला तिटकारा यायला लागला. अँड एफर्ट अँड पॅशनेट अप्स अँड डाऊन्स ऑफ फिलिंग्स, आणि भावनांची जो होणारी वरचढ, म्हणजे तिच्या भावना खूप दुखावल्या गेलेल्या आहेत. आणि हे कशामुळे झालं, वेअर कंटेनर इन अ थिंग द साईज ऑफ 3 पेनी बीट, म्हणजे तिचा जो काय पिवळा ड्रेस असतो, म्हणजे 3 पेनी म्हणजे 3 पैसे, आपल्या याच्यामध्ये आपण असं कन्सिडर करूया, 1924ची गोष्ट आहे.
तर त्यावेळेस 3 पेनी म्हणजे 3 पैसे, म्हणजे एवढ्याशा छोट्या गोष्टीसाठी मला एवढं काही अपमान, दुःख, स्वतःविषयी तिटकारा किंवा माझ्या भावनांची एवढी अनादर झाला, असं ती तिला त्या ठिकाणी मेबेलला स्वतःलाच वाटत असतं. अँड व्हॉट वॉज स्टील ऑर्डर थिंग धिस मेबेल वेअरिंग वॉज सेपरेट क्वाईट डिस्कनेक्टेड. आता या ठिकाणी मिस हॉलमन बडबडत राहते, काहीतरी तिची बडबड चालू राहते आणि त्याच्यामध्ये अँड व्हॉट वॉज स्टील ऑर्डर हे तिला थोडंसं विचित्र वाटतं असं. दिस थिंग त्या गोष्टींपासून लांब असते. दिस मेबेल वेअरिंग वॉज सेपरेट क्वाईट डिस्कनेक्टेड, ती थोडीशी तिच्यापासून म्हणजे डिस्कनेक्ट होते, म्हणजे ती काय बोलते तिच्याकडे तिचं लक्ष नसतं, मेबेलचं होलमनकडे लक्ष नसतं. अँड दो मिस होलमन द ब्लॅक बटन वॉज लिनिंग फॉरवर्ड, तरी पण ती मिस होलमन जी आहे ब्लॅक बटन म्हणजे तिच्या जे ड्रेस असेल त्याच्यावर ब्लॅक बटन असेल, वॉज लिनिंग फॉरवर्ड, ती थोडीशी पुढे वाकून झुकून, अँड टेलिंग हर हाऊ हर एल्डेस्ट बॉय हॅड स्ट्रेन हिज हर्ट रनिंग, ज्यावेळेस तिचा लहान मुलगा जो मोठा मुलगा आहे तिच्या घरातला, हॅड स्ट्रेन म्हणजे त्याला कसा दम लागला धावताना, त्याला हृदयाला खूप त्रास झाला किंवा त्याला दम लागला, असं ती त्या मिस मेबेलला सांगते. कोण? मिस होलमन. शी कुड सी हर, ती बघू शकते तिला, टू क्वाईट डिटॅच इन द लुकिंग ग्लास, आणि तिच्याही लक्षात येतं, म्हणजे मिस हॉलमनला पण कळतं की बाबा हिचं माझ्या बोलण्याकडे काही नाही आहे, लक्ष नाही. शी क्वाईट डिटॅच इन द लुकिंग ग्लास, तिचं लक्ष कुठे? ग्लासमध्ये, म्हणजे कोणाचं? मेबेलचं लक्ष आरशामध्ये, असं तिला समजतं. पण ती बोलत राहते, म्हणजे आपल्या भाषेमध्ये बडबडत राहते. अँड इट वॉज इम्पॉसिबल दॅट द ब्लॅक डॉट लिनिंग फॉरवर्ड gesticulating should make the yellow dot sitting solitary self-center feel what the black dot was feeling yet they pretended. आता होतं का या ठिकाणी की बाबा या ठिकाणी ह्या गोष्टी अशक्य आहेत की ती पुढे झुकून ती बोलत राहते, त्याच्यानंतर गेस्टिक्युलेटिंग म्हणजे त्या ठिकाणी तिच्या त्या भावना ती सांगत असते. शुड मेक द येलो डॉट सिटिंग सॉलिटरी, ती स्वकेंद्रित स्वतःच्या डोक्यामध्ये म्हणजे मेबेली स्वतःचा विचार करत असते. सेल्फ सेंटर फील वॉट द ब्लॅक डॉट वॉज फिलिंग, आणि नक्की दोघी काय विचार करतात हे दोघींना स्वतःला माहिती नाही, फक्त ते बडबडत आहेत, म्हणजे ती हॉलमन नुसती बडबडते. येट दे प्रिटेंडेड, पण ते ढोंग करतायत. कसलं? हे दोन्ही जे काळे ठिपके आहेत हे ढोंग करतायत, जणू काय ते एकमेकांना ऐकतात. म्हणजे आता तुमच्या इथे लक्षात येईल की मिसेस होलमनला माबेलची गरज समजू शकली नाही की नक्की माबेलच्या डोक्यात काय चालू आहे, आणि माबेल ही आत्ममग्न आहे, म्हणजे सेल्फ सेंटर आहे, तिच्या डोक्यामध्ये वेगळंच काहीतरी चालू आहे, बडबडते स्वतःशीच काहीतरी तिच्या भावना व्यक्त करते. त्या आत्ममग्न माबेलच्या स्वभावामुळे तिला मिसेस हॉलमन विषयी काय आपुलकी नाही, ती हॉलमन नुसती बडबडते, पण ती हॉलमन काय बोलते तिच्याविषयी तर 1 रुपयाचं काय पडलेलं नाही. आणि अशा प्रकारे ह्या दोन्ही स्त्रिया एकत्र आहेत. हॉलमन बडबडते, पण त्यांचा वास्तविक 1 रुपयाचा पण संबंध नाही किंवा एकमेकांविषयी काय त्यांच्या प्रेमाचे किंवा आपुलकीचे संबंध नाही. पुढे आता ही हॉलमन आहे, ती तिच्या गप्पा कंटिन्यू चालू ठेवते. सो इम्पॉसिबल टू कीप व्हॉइस क्वाईट दॅट वॉज द काइंड ऑफ थिंग वन सेड, आणि ती असं बोलते की बाबा लहान मुलांना शांत ठेवणं किंवा शांत बसवणं खूप अशक्य आहे, ह्या गोष्टी इम्पॉसिबल आहेत. दॅट वॉज अ काइंड ऑफ थिंग वन सेड. अशा प्रकारे ती मिस होलमन काय करते, तिचं बोलणं चालू ठेवते. अँड मिस होलमन हू कुड नेवर गेट इनफ सिम्पथी अँड स्नॅच वॉट लिटल देर वॉज ग्रिडीली ॲज इफ इट वेअर हर राईट. कधी कधी काय होतं, ही मिस होलमन जी आहे हिला कधी कोणाकडून पुरेशी सिंपथी इनफ सिंपथी भेटत नाही, म्हणजे कोणी तिला सहानुभूती देत नाही. अँड स्नॅच वॉट लिटल देर वॉज ग्रिडी, आणि तिला जर काही भेटलं तर ती ग्रिडली म्हणजे हावरेपणाने किंवा लोभीपणाने ती हिसकावून घ्यायची. स्नॅच म्हणजे हिसकावून घेणे एखाद्याकडून. इज इफ वेअर हर राईट, जर तिला असं तिचा हक्क वाटला तर तिचा हक्क समजून ती ओढून घ्यायची, म्हणजे इतरांकडून खेचून घ्यायची. बट शी डिझर्व मच मोर फॉर देर वॉज हर लिटल गर्ल हू हॅड कम डाऊन दिस मॉर्निंग विथ अ स्वॉलन नी जॉईंट, आणि ती त्याला पात्र होती, म्हणजे तिला तिची खूप गरज होती, त्या गोष्टींना ती पात्र होती. कारण तिची जी लहान मुलगी जोरात सकाळी पडल्यामुळे मॉर्निंगमध्ये पडल्यामुळे विथ अ स्वॉलन नी जॉईंट, तिच्या गुडघ्याला म्हणजे आपल्या गुडघ्याच्या ज्या वाट्या सांधा आहे तो सुजल्याने ती काय पडली होती, तिची मुलगी आजारी पडली होती. टूक दिस मिझरेबल ऑफरिंग अँड लुक ॲट इट सस्पिशियसली ग्रजिंगली ॲज इफ इट वेअर अ हाफ पेनी वेन इट ought to have been a pound and put it away in her purse, must put up with it mean and miserly though it was, times being hard, so very hard. आणि ती अशी बोलते की बाबा म्हणजे या ठिकाणी ती मिझरेबल ऑफरिंग म्हणजे आता या ठिकाणी मला वाटतं माबेलने काही समजा हाफ पेनी किंवा काहीतरी तिला 8 आणे 4 आणे दिली असतील असं आपण समजून घेऊया. तर ती केविलवाणीची काय ऑफरिंग भेट आहे, म्हणजे जी कमी पैशाची असणारी भेट ती स्वीकारते. सस्पिशियसली ग्रजिंगली म्हणजे काय, संशयास्पद आणि नाखुशी, म्हणजे तिची इच्छा असेल का जास्त द्यावे असं पैसे, असं तिचं होलमनची इच्छा असेल, पण असं होत नाही. वेन इट ऑट टू हॅव बीन अ पाऊंड अँड पुट इट अवे इन हर पर्स, आणि ती तिच्या पर्समध्ये पैसे ठेवते. मस्ट पुट अप विथ इट, आणि तिला ती ठेवावीच लागतात. मीन अँड मिझरी म्हणजे किती कमी असलं, किती मिझरली म्हणजे किती क्षुद्र किंवा तोकडी ती किंमत असली, दो इट वॉज, कारण आता टाईम बिंग्स हार्ड, की आताची वेळ खूप काय आहे, कठीण आहे. सो व्हेरी हार्ड, फार कठीण काळ आहे, असं होलमन माबेलला सांगत
होती. म्हणजे ती काय थोडेफार 8 आणि 4 दिले असतील, तर तिने पैसे ठेवून सांगते, काय भेटलं ते आपल्या जवळ ठेवून घ्यायचं, अशी ती बडबडते. अँड ऑन शी वेंट, आणि त्याच्यानंतर अँड ऑन शी वेंट क्रिकिंग इंजोर्ड मिस हॉलमन अबाउट द गर्ल विथ द स्वॉलन जॉईंट्स. आणि ती तिची जी मिस हॉलमनची जी मुलगी आहे, बरोबर त्याच वेळेस ती जखमी झाली ती मुलगी ओरडत ओरडत पुढे निघून जाते. अँड ही आगतिक झालेली जी मिसेस हॉलमन आहे, ती त्या सांध्याविषयी म्हणजे अबाउट द गर्ल विथ द स्वॉलन जॉईंट्स, त्या स्वॉलन जॉईंटमध्ये तिच्या गुडघ्याला जो काय मार लागला आहे त्याच्याविषयी ती बडबड करत राहते किंवा ती कुरबुर त्या मेबेलची करत राहते. It was a tragic, this greed, this clamor of being like a row of cormorants barking and flapping their wings for sympathy. It was a tragic, could one have felt it and not merely pretended to feel it. आता त्या ठिकाणी हे त्या ठिकाणी बघा काय बोलतात, इट वॉज अ ट्रॅजिक, हे खूप भयंकर आहे, खूप दुःखी गोष्ट आहे. दिस ग्रीड, ही हाव काय चांगली नाही. दिस क्लेमर ऑफ ह्युमन बिंग्स, हा माणसाचा असणारा आरडाओरड गोंधळ, हे लाईक अ रो ऑफ कॉर्मरंट्स. आता कॉर्मरंट्स हा एक पक्षी आहे जो सिंपतीसाठी तो काय करत असतो, ओरडत असतो. म्हणजे त्या ठिकाणी तिचं फक्त सिम्बॉलिक यूज केलं आहे. बार्किंग अँड फ्लॅपिंग देअर विंग्स, सहानुभूतीसाठी ओरडणारे किंवा फडफडणारे कडोक पक्ष्यांसारखं. फॉर सिम्पथी, म्हणजे लोक सहानुभूतीसाठी काय करतात, ढोंग करतात, नाटक करतात, असं या ठिकाणी म्हणायचं आहे. इट वॉज अ ट्रॅजिक, किती भयंकर आहे, किती चुकीचं आहे. कुड वन हॅव फेल्ट इट, कोणाला तरी हे समजलं पाहिजे, जाणवलं पाहिजे. अँड नॉट मेअरली प्रिटेंडेड टू फील इट, फक्त नाटक किंवा ढोंग न करता समोरच्याला ह्या गोष्टी समजल्या पाहिजेत. आता होलमन हे स्वतःच्या परिस्थितीविषयी बोलते किंवा ती सांगते या ठिकाणी. बट इन हर येलो ड्रेस टू नाईट शी कुड नॉट ब्रिंग आउट वन ड्रॉप मोर, शी वॉन्टेड इट ऑल फॉर हरसेल्फ. आता मेबल परत तिच्या ती विचारामध्ये निघून जाते, भूतकाळात जाते आणि तिला असं वाटतं की पण आज रात्री पिवळ्या ड्रेसमध्ये मिळालेली एकही कॉम्प्लिमेंट ती सोडू इच्छित नाही. म्हणजे तिला असं वाटतं की कोणीतरी अजूनही मला माझं कौतुक करेल, माझी कोणीतरी स्तुती करेल, असं तिला वाटतं. शी वॉन्टेड ऑल, तिला सर्व काही पाहिजे असतं, ऑल फॉर हरसेल्फ, तिच्या फक्त स्वतःसाठी तिला ते हवं असतं. She knew she kept on looking into the glass, dipping into that dreadfully showing up blue pool. बघा आता तिला समजत होतं, तिला माहीत होती ही गोष्ट कोणती, की शी केप्ट ऑन लुकिंग इन टू द ग्लास, ती त्या आरशामध्ये डोकावून पाहत राहते. डिपिंग इन टू द दॅट ड्रेडफुली शोईंग अप ब्ल्यू पूल, आणि तो भयंकर अंतरंग दाखवणाऱ्या त्या तंद्रीच्या निळ्या तलावात बुडत राहिली. म्हणजे तिला असं फील होतं की मला कोणीतरी काय करेन, माझी स्तुती करेन. दॅट शी वॉज कंडेम्ड, डिस्पाइज्ड, आता तिची निंदा केली जात होती, तिचा तिरस्कार केला जात होता. लेफ्ट लाईक धिस इन अ बॅक वॉटर, जणू काही ती तिला पाण्यात कोणत्या तरी एका साचलेल्या पाण्यामध्ये सोडून दिलेलं असतं. बिकॉज ऑफ हर बिंग लाईक धिस अ फिबल, जणू काही ती कमकुवत आहे, क्षीण आहे, वॅसिलेटिंग क्रिएचर आहे, म्हणजे ती खूप दोलायमान आहे, म्हणजे ती कुठेतरी अडकलेली आहे, असं त्या ठिकाणी अर्थ होतो. आता या ठिकाणी तुमच्या लक्षात असेल का तिला अजूनही अपेक्षा आहे का इतरांनी तिच्याविषयी काय करावी, स्तुती करावी. अँड इट सेम्ड टू हर दॅट द येलो ड्रेस वॉज अ पेनान्स विच शी हॅड डिझर्व, आणि त्यामुळे तो जो पिवळ्या रंगाचा ड्रेस तिला जो मिळालेलं होतं तर तिच्यासाठी प्रायश्चित्त होतं, जे तिला मिळायलाच हवं होतं असं तिला वाटतं. आता ती जी इच्छा व्यक्त करत होती लोकांकडून, मला लोकांनी कौतुक करावं, स्तुती करावी, आता तिला असं फील होतं की तो पिवळा ड्रेस जो मी घातलेला आहे ते माझ्यासाठी प्रायश्चित्त आहे, म्हणजे मी भविष्यामध्ये असं कधी विचार करणार नाही किंवा फॅशनेबल बनण्याचा प्रयत्न करणार नाही, असं ती स्वतःलाच सांगते. अँड इफ शी हॅड बीन ड्रेस लाईक अ रोज शॉ, आणि जर तिने रोज शॉ सारखा जर ड्रेस सारखा सुंदर ड्रेस घातला असता, इन लवली, सुंदर दिसणारा, प्रेमळ दिसणारा, क्लिंगिंग ग्रीन विथ अ रफल ऑफ स्वॅन्स डाऊन, शी वुड हॅव डिझर्व दॅट अँड शी थॉट दॅट देअर वॉज नो एस्केप फॉर हर, नो वॉट एव्हर. आणि तिला असं वाटतं की जर तो तिने अंगाला चिकटून राहणारा तो हिरवा पोशाख जर घातला असता तर ती त्या गोष्टीसाठी पात्र ठरली असती, म्हणजे त्यासाठी ती कौतुकास पात्र ठरली असती. पण तिला असं वाटतं की आता ह्याच्यातून तिची सुटका नाही, आणि काहीही झाले तरी आता तिला ह्या गोष्टी सहन कराव्याच लागतील. म्हणजे म्हणजे ती स्वतःशीच असं बोलते की मला अपमान आणि तिरस्कार सहन करावा लागेल. आता ॲक्च्युली असं काहीच होत नाही, ती स्वतःचा विचार करते. बट इट वॉज नॉट हर फॉल्ट ऑल टुगेदर. आता ठिकाणी बघा तिला तिचं जुनं आयुष्य आठवतं, तिचं कुटुंब तिला आठवतं की माझ्यावर असं का घडतंय, वाय इट्स हॅपनिंग विथ ओनली मी मी अँड मायसेल्फ, माझ्याबरोबरच असं का घडतं. बट इट वॉज नॉट हर फॉल्ट ऑल टुगेदर, की तिचा सर्वस्वी दोष नव्हता. आफ्टर ऑल इट वॉज बिंग वन ऑफ फॅमिली ऑफ 10. ती 10 जणांच्या कुटुंबातील एक सदस्य होती, म्हणजे तिच्या घरामध्ये 10 लोकं राहत होती आणि त्याच्यातली ती एक सदस्य. नेवर हॅव्हिंग मनी इनफ, घरामध्ये कधी जास्त पैसे नसायचे, पुरेसे पैसे नसायचे. ऑल्वेज स्किम्पिंग अँड पेअरिंग, नेहमी स्किम्पिंग करावं लागायचं, पैशामध्ये काटकसर करावी लागायची, म्हणजे कमी पैसे वापरायचे, थोडे थोडे. अँड पेअरिंग, बचत करून पैसे वापरावे लागत असे. अँड हर मदर केअरिंग
great cans and the linoleum worn on the stairs edges, and one sordid little domestic tragedy after another, nothing catastrophic. आणि तिची जी आई होती, हर मदर कॅरिंग ग्रेट कॅन्स, म्हणजे तिची आई जेवणाचे डब्बे व्हायचे, म्हणजे जेवण किंवा खानावळ वगैरे असेल त्यांची वगैरे. अँड द लिनोलियम वॉर ऑन द स्टेअर जेज, आणि ते जो जिनावरचा मॅटचा जो कडा फाटलेला असायचा, म्हणजे त्यांच्या घराचं काय असेल मॅट वगैरे किंवा चटई वगैरे ते फाटलेलं असायचं. खूप गरिबीमध्ये असं ती दाखवण्याचा ठिकाणी आपल्याला प्रयत्न करते. आणि नथिंग कॅटास्ट्रॉफिक, म्हणजे खूप काही आमचं चांगलं होतं असं नाही. आमचं आयुष्य खूप खडतर होतं की खूप हलाखीची परिस्थिती आम्ही काढली, म्हणजे आमच्याकडे पैसे नव्हते असं ती सांगते. आणि ती स्वतःभोवतीच आता सहानुभूती निर्माण करते. म्हणजे ती रीडर लोकांना पण सहानुभूती निर्माण करते आणि स्वतःविषयी स्वतःला सांत्वना देण्याचा प्रयत्न करते, कंडोलेन्स करण्याचा प्रयत्न करते. द शीप फार्म फेलिंग, आता ती सांगते बघा या ठिकाणी की तिच्या कुटुंबाचा व्यवसाय शीप फार्म होती. शीप फार्मिंग होती, म्हणजे मेंढी पालनाचा त्यांचा व्यवसाय होता, म्हणजे मेंढ्या वगैरे शेळ्या वगैरे घरी असतील. तो सुद्धा त्यांचा धंदा बुडाला किंवा अयशस्वी झाला, यशस्वी नाही झाला. बट नॉट अटरली. हर एल्डेस्ट ब्रदर मेरिंग बिनीथ हिम, आणि तिचा जो एल्डेस्ट ब्रदर जो होता, मोठा भाऊ, त्याने खालच्या जातीच्या मुलीशी लग्न केलं होतं. बट नॉट व्हेरी मच देअर वॉज नो रोमॅन्स, पण त्यांच्या म्हणजे साधेपणाने, बट नॉट व्हेरी मच म्हणजे काय, साधेपणाने लग्न केलं होतं. देअर वॉज नो रोमॅन्स, त्यांच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचं रोमॅन्स नव्हता, प्रेम नव्हतं. नथिंग एक्स्ट्रीम अबाउट देम ऑल, आणि ह्या सर्व काही गोष्टी एवढ्या खूप काही महत्त्वाच्या किंवा चांगल्या होत्याच असं नाही. दे पिटर्ड आउट रिस्पेक्टेबली इन सीसाईड रिसॉर्ट्स. आता तिला आठवतं की दे पिटर्ड म्हणजे त्या ठिकाणी ते राहायचे रिस्पेक्टेबली इन सीसाईड रिसॉर्ट्स, समुद्राच्या आजूबाजूला असणारे जे काही हॉटेल्स किंवा काही रूम असतील सीसाईड रिसॉर्ट्समध्ये राहायचे. एव्हरी वॉटरिंग प्लेस हॅड वन ऑफ हर आंट्स, आणि प्रत्येक पाण्याच्या ठिकाणी किंवा किनाऱ्याच्या ठिकाणी तिची एक आंटी म्हणजे मावशी किंवा आत्या राहायच्या. इवन नाऊ स्लीप इन सम लॉजिंग विथ द फ्रंट विंडोज नॉट क्वाईट फेसिंग द सी, आणि अशा म्हणजे समुद्राच्या किनाऱ्यावरती राहतात की ज्या घरांना किंवा ज्या रूम्सला लॉजिंगला काही नाही आहे, समुद्राच्या दिशेने काही नाही, त्याला खिडक्या नाहीत, अशा ठिकाणी ते राहतात. म्हणजे ती सांगते की आमच्यासारखीच परिस्थिती आमच्या आंट्स लोकांची किंवा आमच्या दुसऱ्या रिलेटिव्ह लोकांची होती, आणि ते सुद्धा आजही भाड्याच्या खोलीमध्ये किंवा आजही ते पैसे देऊनच राहतात इकडे तिकडे वगैरे, म्हणजे असं गरीब आहेत असं. दॅट वॉज सो लाईक देम, अगदी त्यांचं नेहमीचंच असायचं. दे हॅड टू स्क्वेंट ॲट थिंग्स ऑल्वेज, त्यांना सुद्धा आमच्यासारखं किंवा म्हणजे सगळ्या गोष्टींना मुरड घालावी लागायची, म्हणजे कानाडोळा करावा लागायचा, प्रत्येक गोष्टीमध्ये काटकसर करावी लागायची. अँड शी हॅड डन द सेम, आणि तिच्या आंट्ससारखं म्हणजे मावशी किंवा आत्यांसारखंच तिलासुद्धा तिच्या आयुष्यामध्ये काटकसर करावी लागते किंवा खूप पैसे जपून वापरावे लागतात. शी वॉज जस्ट लाईक हर आंट्स, आणि ती तिच्या मावशांसारखी किंवा आत्यांसारखीच वागते असं इथे आपल्याला समजतं. फॉर ऑल हर ड्रीम्स ऑफ लिव्हिंग इन इंडिया, मॅरिड टू सम हिरो लाईक सर हेनरी लॉरेन्स. आता तिची काही स्वप्न होती. फॉर ऑल हर ड्रीम्स ऑफ लिव्हिंग इंडिया, तिला भारतामध्ये राहायचं तिचं स्वप्न होतं, भारतात वास्तव्य करायचं होतं तिला. मॅरिड टू सम हिरो लाईक सर हेनरी लॉरेन्स सारख्या व्यक्तीबरोबर तिला लग्न करायचं होतं. आता हे ॲक्च्युली हे मिलिटरी ऑफिसर होते. जेव्हा भारतामध्ये ते म्हणजे सर हेनरी लॉरेन्स हे भारतामध्ये मिलिटरी ऑफिसर होते ब्रिटिशांचे. सम एम्पायर बिल्डर, कोणत्या तरी एखाद्या मोठ्या बिल्डरशी तिला मेबेला लग्न करायचं होतं. स्टील द साईट ऑफ नेटिव्ह इन टर्बन फील्ड हर विथ रोमॅन्स, अजूनही तिला पगडी घातलेल्या एखाद्या देशी तरुणाला पाहून तिचं आजही मन काय होतं, रोमॅन्समध्ये येतं. म्हणजे ती एखाद्या तरुणाला जर तिने पाहिलं तर तिचं मन भाळून जातं, म्हणजे तिला चांगलं वाटतं. शी हॅड फेल्ड अटरली, पण तिची स्वप्न ती आता बघा, शी हॅड फेल्ड अटरली म्हणजे तिला एका हिरोशी लग्न करायचं होतं, एका मोठ्या बिल्डरशी लग्न करायचं होतं, किंवा एखाद्या तरुण व्यक्तीला बघितल्यानंतर नेटिव्ह इन अ टर्बन फील्ड, एखादा पगडी घातलेल्या एखाद्या चांगल्या व्यक्तीला बघितल्यानंतर तिला आजही तिचं प्रेम उफाळून येतं. बट शी हॅड फेल्ड अटरली, पण ती पूर्णपणे या गोष्टींमध्ये काय झाली होती, अपयशी झाली होती. म्हणजे तिला ह्या गोष्टी काय मिळाल्या नव्हत्या, ती स्वप्न सगळी अपूर्ण राहिली होती. शी हॅड मॅरिड ह्युबर्ट विथ हिज सेफ परमनंट अंडरलाईंग जॉब इन द लॉ कोर्ट, आणि तिने ह्युबर्टशी लग्न केलं होतं. जो ह्युबर्ट कुठे लॉ कोर्टमध्ये काय होता, जॉबला होता, परमनंट होता तो त्या ठिकाणी, कायमस्वरूपी त्याची नोकरी होती, पण खूप कमी पगाराची असेल वगैरे वगैरे. अँड दे मॅनेज टॉलरेबली इन अ स्मॉलिश हाऊस, आणि ते छोट्याशा घरामध्ये म्हणजे छोट्याशा त्यांच्या संसारामध्ये ते सर्व काही गोष्टी मॅनेज करत होते. विदाऊट प्रॉपर मेड्स, त्यांच्या घरामध्ये नोकर वगैरे नव्हते, कोणते नोकर वगैरे नाही, स्वतः सर्व करायचं. अँड हॅश वेन शी वॉज अलोन ऑर अ जस्ट ब्रेड अँड बटर, आणि ज्यावेळेस ती एकटी घरामध्ये असायची त्यावेळेस ती फक्त हॅश म्हणजे जुने शिळं अन्न खायची किंवा मांसाचे तुकडे किंवा ब्रेड बटर खाऊन ती राहायची. म्हणजे मोस्ट ऑफ टाईम त्यांना शिळं अन्न खावं लागायचं, म्हणजे काय उरलेलं अन्न ते खात असायचे. बट नाऊ अँड देन
Miss Holman was off, thinking her the most dried up, unsympathetic twig she had ever met, absurdly dressed, too, and would tell everyone about Mabel's fantastic appearance. परंतु आता त्रासलेली ही जी मिसेस हॉलमन तिथून निघून गेल्या, ते इथून आता निघून जाते. तिला आत्तापर्यंत भेटलेली सर्वात मुखदुर्बळ, जुन्या विचाराची किंवा भावनाशून्य आणि विचित्र, विनोदी कपडे घालणारी व्यक्ती समजत असणार आणि मेबलच्या चमत्कारिक पेहरावाबद्दल प्रत्येकाला सांगणार. असं मेबेलला वाटतं किंवा मी अशी-अशी आहे, तशी-तशी आहे, असं हॉलमन सगळ्या काही गोष्टी कोणाला इतर लोकांना जाऊन सांगणार, असं मेबेलला वाटतं. पण असं काही घडत नाही. ऑलरेडी स्वतः तिचा प्रॉब्लेम आहे, म्हणजे कोणाचा? हॉलमनचा. ती कोणाला काय सांगणार? नाऊ अँड देन थॉट मेबेल वेअरिंग, आणि मोबेल असा विचार करत राहील का ही कोणाला तरी काहीतरी जाऊन सांगणार माझ्याविषयी. लेफ्ट अलोन ऑन द ब्ल्यू सोफा, आणि ती आता ब्ल्यू सोफावर काय झाले, ब्ल्यू सोफा म्हणजे निळ्या कलरचा सोफावरती एकटी बसून आहे. पंचिंग द क्युजन इन ऑर्डर टू लुक ऑक्युपाईड, आणि ती त्या उशीला जी क्युजन आहे तिथली, त्याला त्या बुक्की मारते, ती हातामध्ये पकडते. मेबेल वेअरिंगला वाटतं फॉर शी वुड नॉट जॉईन चार्लस बर्ट अँड रोज शॉ, का तर तिला चार्लस बर्ट आणि रोज शॉच्या गप्पांमध्ये काय व्हायचं नाही, जॉईन व्हायचं नाही, म्हणजे त्यांच्यामध्ये तिला मिक्स व्हायचं नाही आहे. चॅटरिंग लाईक मॅकपीज किंवा मॅकपाईज अँड परहॅप्स लाफिंग ॲट हर बाय द फायरप्लेस, आणि तिला त्यांच्या ज्या काही गप्पा चाललेल्या आहेत किंवा त्यांचे जे काही फायरप्लेसच्या जवळ म्हणजे तिथे काही शेकत वगैरे असतील त्याच्यामध्ये हसण्यामध्ये तिला काही मिक्स व्हायचं नाही, म्हणून ती मुद्दामून त्या ब्ल्यू सोफ्यावर जी उशी आहे त्याच्याशी ती व्यस्त राहते, त्याच्याशी ती बुक्क्या मारत राहते, म्हणजे अशी टाईमपास करते आपल्या भाषेमध्ये. Now and then there did come to her delicious moments, reading the other night in bed, for instance, or down by the sea on the sand, in the sun at Easter, let her call it. आता बघा अधूनमधून काय होतं, तिला तिच्या डेलिशियस मुमेंट्स आठवतात, म्हणजे तिच्या आयुष्यातील तिला काही भूतकाळातल्या घटना तिला आठवतात. त्याच्यामध्ये समजा आपण कोणत्या घटना आठवतात, रीडिंग द अदर नाईट इन बेड, तिला कधीतरी असं आठवतं की मी रात्रीच्या वेळेस काय करायचे, वाचायचे, असं तिला ते आठवतं. आणि पुढे नेक्स्ट त्यांनी सांगितलं दॅट फॉर इन्स्टन्स, काय म्हणजे उदाहरणार्थ असं दॅट ऑर डाऊन बाय द सी ऑन द सँड इन द सन, आणि जणू काही रात्रीच्या वेळेस ते ईस्टरच्या वेळेस समुद्राच्या किनाऱ्यावर काय होतात, सँडवर ते डाऊन बाय म्हणजे पडतात, म्हणजे पडून राहतात, झोपून राहतात. ॲट ईस्टर लेट हर रिकॉल इट, आणि तिला हे सर्व काही गोष्टी आठवतात. अ ग्रेट टर्फ ऑफ अ पेल सँड ग्रास स्टँडिंग ऑल ट्विस्टेड लाईक अ शॉक ऑफ स्पियर्स अगेन्स्ट द स्काय, आणि जणू काही ते सूर्याच्या सानिध्यामध्ये त्या आकाशामध्ये तिथे पडून राहतात. विच वॉज अ ब्ल्यू लाईक अ स्मूथ चायना एग, सो फर्म, सो हार्ड, अँड देन द मेलोडी ऑफ द वेव्ज, हश हश दे सेड, अँड द चिल्ड्रन शाउट्स पॅडलिंग. म्हणजे ॲक्च्युली इथे तुमच्या लक्षात येईल की तिला तिच्या डेलिशियस मुवमेंट्स आठवतात, म्हणजे लहानपणी किंवा ती भूतकाळामध्ये कशी होती, कसे ते समुद्राच्या इथे रात्रीच्या वेळी झोपण्यावर पलंगावर बसून ते वाचन करायचे. आणि ईस्टरच्या, म्हणजे आता ईस्टर हा एक सीझन टाईपच आहे, काही महिन्यांचा तो काळ असतो, 1-2 हे जे काय असेल ते. तर समुद्रकिनाऱ्यावर वाळूमध्ये आम्ही कसे राहायचो, सूर्याच्या सानिध्यात आम्ही कसे राहायचो, स्पिअर अगेन्स्ट द स्काय वगैरे, आकाशाच्या पार्श्वभूमीला आम्ही त्या फिकट वाळूच्या रंगामध्ये आम्ही कसे पडलेलो असायचो, किंवा त्या गवतामध्ये, म्हणजे त्या ठिकाणी त्यांनी शब्द वापरला आहे काहीतरी, चिल्ड्रन शाउट्स पॅडिंग, म्हणजे त्या ठिकाणी गवतामध्ये आम्ही कसे राहायचो, आणि त्या ठिकाणी जो मेलोडी ऑफ द वेव्ज म्हणजे लाटांचा जो मेलोडी आवाज आहे, हुश हुश, त्याच्यामध्ये त्या त्या सर्व गोष्टींचं तिला तिला आठवतं, म्हणजे ती थोडीशी प्रसन्न होते, तिला ते सुंदर क्षण आठवल्यानंतर तिला थोडंसं बरं वाटतं. यस, इट वॉज अ डिवाईन मोमेंट, त्या खूप दैवी क्षण होते, ते खूप सुंदर असे आठवणी आहेत असं तिला वाटतं. अँड देअर शी ले, आणि त्या ठिकाणी ती गवतावर पडलेली होती. शी फेल्ट, तिला असं वाटतं, इन द हँड ऑफ द गॉडेस, तिला असं वाटतं की जसं काही देवाच्या हातातच ती पडली आहे, देवीच्या. हू वॉज द वर्ल्ड, जे जग आहे, रादर हार्ड हार्टेड, जे कठोर हृदयाचे आहे, असं तिला वाटतं. कोणाला? मेबेलला. बट व्हेरी ब्युटिफुल गॉडेसेस, पण ती देवी खूप सुंदर आहे. अ लिटल लॅम्ब लेड ऑन द अल्टर, आणि त्या वेदीवर, म्हणजे एक चर्चमधला जो पवित्र भाग असतो त्याच्यावर एक ठेवलेलं लहान कोकरू तिला आठवतं. वन डीड थिंक दिस सिली थिंग्स अँड इट डीड नॉट मॅटर सो लॉंग ॲज वन नेवर सेड देम. आता ती काय बोलते की एखाद्याला ह्या सर्व ज्या गोष्टी मी आता बोलते किंवा मला ज्या आठवत आहेत, हे कोणी जरी ऐकलं तर ह्या सर्व गोष्टी त्यांना मूर्ख वाटतील, मूर्खासारख्या वाटतील, पण कुणी त्या कधी बोलून दाखवत नाही, आणि तोपर्यंत काही कोणाला फरक पडत नाही. म्हणजे आता ती भूतकाळामध्ये तिचं स्वतःचं काहीतरी आपलं बडबड चालू आहे. पुढे, अँड ऑल्सो विथ ह्युबर्ट समटाईम शी हॅड क्वाइटली अनएक्सपेक्टेडली कार्विंग द मटन ऑफ फॉर संडे लंच. आता तिला आठवतं की ह्युबर्टबरोबर कधी कधी संडेला, म्हणजे रविवारच्या दिवशी ते मटन खायचे, अनपेक्षित मिळाले ते सुंदर क्षण होते तिच्या आयुष्यातले, असं ती या ठिकाणी कार्विंग द मटन ऑफ फॉर संडे लंच, सुंदर क्षण आयुष्यातले ज्यावेळेस त्यांनी संडेच्या दिवशी मटण खाल्लेलं असेल वगैरे. फॉर नो रिझन, कोणतंही कारण नसताना उगाचच ओपनिंग लेटर, एखादं पत्र उघडून किंवा एखादं पत्र उघडायचं, कमिंग टू अ रूम, खोलीमध्ये यायचं, अ डिवाईन मोमेंट्स, हे जे क्षण होते ते खूप सुंदर होते.
असं तिला त्या ठिकाणी वाटतं. म्हणजे ती फक्त भूतकाळामध्ये जाऊन त्या गोष्टी आता आठवण्याचा काय करते, प्रयत्न करते आणि आपल्याला सांगते. वेन शी सेड टू हरसेल्फ, आता ती स्वतःलाच काहीतरी बोलते बघा. फॉर शी वूड नेव्हर से धिस टू एनीबडी एल्स, आणि ती ह्या गोष्टी कोणाला सांगत नसे किंवा ती कोणाला सांगू पण शकत नव्हती. धिस इज इट, आणि हे असेच आहे, माझ्या मनातल्या गोष्टी मी कोणाला सांगू, असा तिला स्वतःलाच पडलेला तो प्रश्न आहे. ती स्वतःलाच बोलते. दिस हॅज हॅपन, आणि हेच घडलं आहे. धिस इज इट, हेच ते आहे, असं ती म्हणते. अँड द अदर वे अबाउट इट वॉज इक्वली सरप्रायझिंग, आणि ह्या सर्व काही ज्या गोष्टी आहेत त्या तितक्याच तिला काय आहेत, आश्चर्यकारक आहेत, सरप्रायझिंग आहेत. दॅट इज व्हेन एव्हरीथिंग वॉज अरेंज, तिने जेव्हा सर्व काही म्हणजे आता ती भूतकाळात सांगते, तिने काही गोष्टी समजा अरेंज केलेल्या असतील त्यावेळेस, म्युझिक, वेदर, हॉलिडेज, एव्हरी रिझन फॉर हॅपीनेस, प्रत्येक गोष्ट तिने आनंदासाठी तिने काय केली, अरेंज केलेली होती. वॉज देअर बट देन नथिंग हॅपन्ड ॲट ऑल, पण असं काही घडलेलं नव्हतं. म्हणजे तिला असं म्हणायचं की मी जेव्हा जेव्हा अशा काही गोष्टी आयोजित केल्या ज्या आनंदाच्या होत्या, संगीत, वातावरण, सुट्टी, मजा, आनंद वगैरे, पण अशा काही गोष्टी त्यावेळेस घडायच्याच नाही. वन वॉज नॉट हॅप्पी, आणि इट वॉज अ फ्लॅट, जस्ट फ्लॅट, दॅट वॉज ऑल. आणि ती म्हणते की मी ज्यावेळेस आनंद साजरा करायचे, मी वेळ म्हणजे मी त्यासाठी आयोजन करायचे, त्यावेळेस माझ्याबरोबर कोणीही आनंदी नसायचं किंवा मी मी तो आनंद साजरा करू शकत नव्हते. इट वॉज अ फ्लॅट फ्लॅट ऑल ॲट ऑल, सगळं कंटाळवाणं, नुसतं कंटाळवाणं असायचं, असं ती म्हणते त्या ठिकाणी. हर वेज सेल्फ अगेन, आता ती परत पुन्हा दुःखामध्ये जाते. तिला दुःख फील होतं, म्हणजे ती थोडं वाईट फील होतं. नो डाउट्स, खरोखरच शी हॅड ऑल्वेज बीन अ फ्रेटफुल, वीक, अनसॅटिस्फॅक्टरी मदर, अ वॉबली वाईफ, लॉलिंग अबाउट इन अ काइंड ऑफ ट्विलाइट एक्झिस्टन्स विथ नथिंग व्हेरी क्लिअर ऑर व्हेरी बोल्ड ऑर मोर वन थिंग दॅन अनदर. आणि ती आता स्वतःलाच हे म्हणते की ती म्हणजे स्वतः एक नेहमी एक असमाधानी अशी एक व्यक्ती होती. वीक, दुर्बळ, म्हणजे दुर्बल, वीक वीक पर्सन. अनसॅटिस्फॅक्टरी मदर, असमाधानी एक आई होती. अ वॉबली वाईफ, एक गोंधळलेली, अस्थिर अशी चंचल पत्नी होती. लॉलिंग अबाउट अ काइंड ऑफ ट्विलाइट एक्झिस्टन्स, आणि दुर्बोध आयुष्य जगणारी, कोणत्या प्रकारचं स्वतःचं एक्झिस्टन्स, अस्तित्व नसणारी किंवा कोणत्याही गोष्टीवर ठाम नसणारी. नथिंग व्हेरी क्लिअर ऑर व्हेरी बोल्ड, कधी कोणत्या गोष्टी स्पष्ट नसणारी. ऑर मोर वन थिंग दॅन अनदर, आणि कमी अधिक फरकाने अशा स्वरूपाचं आयुष्य जगणारी व्यक्ती. लाईक ऑल हर ब्रदर्स अँड सिस्टर, म्हणजे तिचे जे दुसरे भाऊ बहीण होते त्याच्यासारखंच ही आयुष्य जगत होती. एक्सेप्ट परहॅप्स हर्बर्ट, म्हणजे याच्यामध्ये फक्त हर्बर्ट थोडासा वेगळा होता. दे वेअर ऑल द सेम पुअर वॉटर वेन क्रिएचर्स हू डीड नथिंग, आणि हे सर्व असे पुअर वॉटर होते, म्हणजे असेच ही सर्व लोकं अशीच होती, पुळचट जलचर प्राण्यांमध्ये राहत होते. म्हणजे याचा अर्थ सिंपल मग तिला असं सांगायचं की मी आयुष्यभर अनसॅटिस्फाईड होते, वीक होते. त्याच्यानंतर मी काय बोलतो आपण त्याला, वॉबली वाईफ होते, म्हणजे मी कन्फ्यूज होते वगैरे वगैरे. जसे माझे भाऊ बहीण मोठे झाले, आळशी होते ते, त्यांनी त्यांच्या आयुष्यात काहीच केलं नाही, ते गरीबचे गरीबच राहिले, तशीच मी सुद्धा त्यांच्यासारखीच राहिली, असं ती या ठिकाणी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करते. म्हणजे आम्ही सर्व आळशी होतो म्हणून आमच्यावर ही परिस्थिती ओढवली, असं तिला वाटत असेल. देन इन द मिड्स ऑफ द क्रिपिंग क्राउलिंग लाईफ सडनली शी वॉज ऑन द क्रेस्ट ऑफ अ वेव्ह, आणि लगेचच अचानकपणे त्या रटाळ रखडणाऱ्या आयुष्यात ती एकदा परत त्या आनंदाच्या लाटेवर स्वार होते. बघा, आता ती दुःखी होते आणि आता परत ते काय होते, तिला काहीतरी आनंदाचं तिला आठवायला सुरुवात होते. दॅट व्रेज फ्लाय, ती दुर्दैवी माशी, बघा आता परत तिला आठवतं ती माशी. वेअर हॅड शी रीड द स्टोरी दॅट केप्ट कमिंग इन टू हर माइंड अबाउट द फ्लाय अँड द सॉसर, आणि तिने कुठेतरी ती स्टोरी कोणत्या तरी गोष्टीमध्ये त्या माशीविषयी तिने वाचलेलं असतं. ती माशी आणि बशी तिने कुठेतरी वाचली होती, ती सारखं सारखं तिच्या मनामध्ये येत होतं किंवा तेव्हा डोक्यात येत होतं. स्ट्रगल आउट, आणि आता अशा त्या आयुष्यातून त्या स्थितीमधून बाहेर येण्यासाठी ती खूप संघर्ष करून ती स्वतःची आता सुटका करून घेत होती. स्ट्रगल आउट म्हणजे ह्या सर्व गोष्टींमधून तिला बाहेर यायचं होतं, असं आपण समजू शकतो. येस, शी हॅड दोज मुमेंट्स बट नाऊ दॅट शी वॉज अ 40, होय तिने हे सर्व काही क्षण अनुभवलेले होते. बट नाऊ दॅट वॉज शी वॉज 40 ना, आता ती 40, तिचं वय 40 झालेलं होतं, म्हणजे मेबेलचं. दे माईट कम मोर अँड मोर सेल्डम, आणि आता तिला असं वाटतं की हे जे आनंदाचे क्षण होते, जे काही क्षण किंवा हे जे दुःखाचे क्षण तिने बघितले, आता दे माईट कम मोर अँड मोर सेल्डम, क्वचितच येतील. म्हणजे आता ती असे दिवस येऊन देणार नाही. म्हणजे वी हॅव टू अंडरस्टँड दॅट शी विल बी चेंज फ्रॉम टुमारो, आता ती चेंज होणार आहे उद्यापासून, असं ती स्वतःला सांगण्याचा प्रयत्न करते. बाय डिग्रीज शी वुड सीज टू स्ट्रगल एनी मोर, आता इथून पुढे काही प्रमाणामध्ये, बाय डिग्रीज म्हणजे काही प्रमाणामध्ये, काही पर्सेंटेजमध्ये ती हळूहळू सीज, हे सगळं थांबवणार आहे. म्हणजे काय, जो तिचा संघर्ष चालू आहे, ती जे संघर्ष करते, हे सर्व गोष्टी ती थांबवणार आहे. बट दॅट वॉज डिप्लोरेबल, पण ते खूप डिप्लोरेबल असेल, खूप बॅड असेल, वाईट असेल, असं तिला वाटतं. दॅट वॉज नॉट टू बी एन्ड्युअर्ड, आणि ते तिला सहन करायचं नव्हतं,
कारण तिच्यामध्ये आता एवढी सहनशक्ती राहिली नव्हती. दॅट मेड हर फील अशेम्ड ऑफ हर सेल्फ, आणि त्यामुळे तिला स्वतःची काय वाटू लागली, आता लाज वाटू लागली. शी वुड गो टू द लंडन लायब्ररी टुमारो. आता ती उद्या लंडनला जाणार आहे. आता लंडनला म्हणजे ती लायब्ररी जाणार असेल काय पुस्तक वगैरे घ्यायला. शी वुड फाइंड सम वंडरफुल हेल्पफुल ॲस्टोनिशिंग बुक. आता ती काही पुस्तकं शोधणार आहे. सम वंडरफुल म्हणजे अप्रतिम, हेल्पफुल उपयुक्त म्हणजे कामाला येणारी, ॲस्टोनिशिंग बुक असे बुकचे आश्चर्यकारक आहेत जे सरप्रायझिंग आहेत. क्वाईट बाय चान्स जे तिला योगायोगाने मिळतील किंवा सापडतील. अ बुक बाय अ क्लर्जीमॅन. क्लर्जीमॅन म्हणजे जसं आपल्या ब्राह्मण असते, जसे मौलाना असतात, तसं ख्रिश्चन धर्मामध्ये क्लर्जीमॅन असतात म्हणजे धर्मोपदेशक, धर्माविषयी अधिक जाणकार असणारा. अ बुक बाय क्लर्जीमॅन एखाद्या धर्मोपदेशकाचं पुस्तक ती वाचणार होती. बाय अन अमेरिकन नो वन हॅड एव्हर हर्ड ऑफ इट, किंवा असं की एखाद्या अमेरिकन व्यक्तीचं ती पुस्तक घेणार होती जे कधी कोणी ऐकलं नसेल किंवा कोणी वाचलेलं सुद्धा नसेल, अशी ती त्या ठिकाणी ठरवते. ऑर शी वूड वॉक डाऊन द स्ट्रँड अँड रोप, आणि ती त्या अरुंद रस्त्यावरून पुढे चालत जाते. ॲक्सिडेंटली इंटू म्हणजे चालत जाईल असं ती विचार करते. ॲक्सिडेंटली इंटू हॉल वेअर, आणि ती अशा एका हॉलमध्ये घुसते, म्हणजे एका रूममध्ये एका मोठ्या हॉल किंवा त्याला काय म्हणतो आपण त्याला, मोठ्या एका पटांगणामध्ये किंवा एखाद्या मोठ्या रूममध्ये जाते. वेअर अ मायनर, मायनर म्हणजे खाणकाम करणार नाही का, कोळसा काढणारी, दगडी कोळसा किंवा दगडफोड करणारे लोक डोंगरांमध्ये ती. वेअर अ मायनर वॉज टेलिंग अबाउट द लाईफ इन द पीट, आणि तो त्या ठिकाणी एक खाण कामगार असतो जो खाणीतल्या जीवनाविषयी इतर लोकांना सांगत असतो. म्हणजे किती खडतर आयुष्य असतं त्या ठिकाणी. आपण बघितलं असेल ट्यूबलाईट या पिक्चरमध्ये की सलमान खान त्या ठिकाणी खाणकाममध्ये अडकलेले ते कोणाला तरी लोकांना तो बाहेर काढतो. म्हणजे आपण बघतो की किती आयुष्य डेंजर असतं त्यांचं, की खाणकामगार जे लोक असतात, कधी वरून दगड पडेल, कधी त्या भुयारामध्ये कुठून काय पूर्ण गाडलं जाईल भरोसा नाही. आणि ती गोष्ट तो सांगतो की कसं आम्ही आमचं आयुष्य संघर्षमय जगतो. असं ती जेव्हा ती ऐकते त्या खाणकामगार काय सांगतो त्या लोकांना, अँड सडनली शी वूड बिकम अ न्यू पर्सन. आणि हे ऐकून तो खाणकामगार सांगतो की बाबा ह्या संघर्षामध्ये सुद्धा आपल्याला काय करायला पाहिजे, की आपण पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे. आणि हे ऐकून ती अचानक स्वतःला नवीन व्यक्ती बनवण्याचं काय करते, ती ठरवते. शी वुड बी ॲब्सोल्युटली ट्रान्सफॉर्म. ती आता पूर्णपणे बदललेली असेल, ती असं स्वतः विचार करते. शी वुड विअर युनिफॉर्म. ती आता एक गणवेश परिधान करेल, म्हणजे ती साधीच राहील असं ती सांगते. म्हणजे ती कोणत्या प्रकारची फॅशन करणार नाही असं ती स्वतःला सांगण्याचा प्रयत्न करते. शी विल बी कॉल्ड सिस्टर समबडी. तिला कोणतरी अमुक तमुक कोणी लोक तिला सिस्टर म्हणतील, बहीण म्हणून संबोधतील किंवा तिला सांगतील. शी विल नेवर गिव्ह अ थॉट टू क्लोथ्स अगेन. पण कधीही ती आता त्या शी विल नेवर गिव्ह अ थॉट ऑफ टू क्लोथ्स अगेन. ती जे ते कपडे आहेत, जे पोशाख, त्याचा कधी ती विचार करणार नाही. कारण म्हणजे ती काय विचार करणार नाही त्याच्यामागे सुद्धा कारण आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण त्या पार्टीमध्ये गेल्यानंतर त्या पिवळ्या ड्रेसने तिला एवढा त्रास केला, एवढा त्रास केला, म्हणजे तिने स्वतःचा त्रास स्वतःलाच करून घेतला ॲक्च्युली. म्हणून ती स्वतःला सांगते की आता मी त्या कपड्यांचा किंवा पोशाखांचा कधी विचार करणार नाही. अँड फॉर एव्हर आफ्टर शी वुड बी परफेक्टली क्लिअर अबाउट चार्ल्स बट अँड मिस मिलान अँड दिस रूम अँड दॅट रूम. आणि ती आता स्वतःलाच सांगते की मी आता पूर्णपणे काय असेल, अँड फॉर एव्हर आफ्टर शी वुड बी परफेक्टली क्लिअर अबाउट. ती स्वतःला नेहमी परफेक्टली म्हणजे क्लिअर ठेवेल, स्पष्ट ठेवेल अबाउट चार्ल्स बटविषयी सुद्धा आणि मिस मिलानविषयी सुद्धा, अँड दिस रूम अँड दॅट रूम. आणि मी ही रूम ती रूम असं करत बसणार नाही. म्हणजे पार्टीमध्ये गेल्यानंतर आपण बघितलं असेल ती ड्रॉइंग रूममध्ये जाते, ड्रेसिंग रूममध्ये जाते, मेकअप रूममध्ये जाते वगैरे वगैरे. ही ती रूम मी करत बसणार नाही, हे कपडे ते कपडे करत बसणार नाही. अँड इट वुड बी ऑलवेज डे आफ्टर डे ॲज इफ शी वेअर लाईंग इन द सन ऑर कार्विंग द मटन इट वुड बी इट. आणि जणू ती उन्हात आता पडलेली असेल, कुठेतरी मटण बनवत असेल, इट विल बी, आणि हे असंच काहीतरी असेल असं ती सांगते. म्हणजे तिला स्पष्ट सांगायचं आहे की मी आता असं उगाचच विचित्र विचार करत राहणार नाही, कोण कसं आहे, कोण कसं आहे वगैरे वगैरे. मी फक्त माझा विचार करणं असं ती या ठिकाणी ठरवते. सो शी गॉट अप फ्रॉम द ब्ल्यू सोफा. आणि त्या ब्ल्यू सोफावरती बसलेली असते, आपल्याला माहिती असते जो क्युझन आहे त्या उशीवरती बुक्के मारत असते हाताने. ती ते ब्ल्यू सोफावरती उठते. अँड द येलो बटन इन द लुकिंग ग्लास गॉट अप टू. आणि त्या आरशामध्ये पिवळे बटन ठिपके तिच्यावर उठते, म्हणजे तिच्या ड्रेसला जी बटन असतात ती उठते, त्या आरशासमोर ती बसलेली असते. अँड शी वेव्ड हर हँड टू चार्ल्स अँड रोज. आणि ती आता बाहेर निघते, म्हणजे पार्टीतून जायला निघत असेल, आणि त्यावेळेस ती वेव्ड हर हँड, तिचे हात असे वर करते, हात हलवते, म्हणजे टाटा बाय बाय करत असते. टू चार्ल्स अँड रोज, त्या चार्ल्स रोजला. टू शो देम, त्यांना दाखवण्याचा प्रयत्न करते. शी डिड नॉट डिपेंड ऑन देम ऑन वन स्क्रॅप. ती त्यांच्यावर कणभर, त्या स्क्रॅपवर म्हणजे ते फालतू किंवा अशा बावट लोकांवर किंवा कणभर लोकांवरती काही अवलंबून नाही आहे. आणि ती निघते तिकडून. अँड द येलो बटन मूव्ड आउट ऑफ द लुकिंग ग्लास. आणि त्या ग्लास म्हणजे जो आरसा आहे, त्या आरशामधून ते ब्ल्यू बटन काय होतं, बाहेर पडतं, म्हणजे ती पुढे पुढे चालते. अँड ऑल द स्पियर्स वेअर गॅदर इन टू हर ब्रेस्ट ॲज शी वॉक टुवर्ड्स मिसेस डॉल्वे अँड सेड गुड नाईट.
आणि असं तिला त्या ठिकाणी फील होतं की सगळेच प्युअर, सगळ्या नजरा म्हणजे पार्टीतली जेवढी काही लोकं आहेत ती सगळं तिच्याकडेच बघतात. सगळ्या नजरा, सगळे भाले माझ्या छातीमध्ये घुसलेले आहेत किंवा मला टोचतायत असं तिला वाटतं. ॲज शी वॉक टुवर्ड्स मिस डॉल्वे आणि ती मिस डॉल्वेकडे येते अँड सेड गुड नाईट आणि त्यांना म्हणते की चला मी आता निघते. म्हणजे ती शुभरात्री म्हणायला त्या ठिकाणी ती जाते. बट इट्स टू अर्ली टू गो सेड मिसेस डॉल्वे आणि ती डॉल्वे म्हणतात त्या ठिकाणी, "खूप लवकर निघालात तुम्ही, खूप अवकाश आहे अजून, थांबा थोडा वेळ. एवढं लवकर का निघालात?" हू वॉज ऑल्वेज सो चार्मिंग. त्या नेहमी आनंदात असायच्या, म्हणजे त्या नेहमी खुश असायच्या, आनंदी असायच्या. आय एम अफ्रेड आय मस्ट सेड मेबल वेरिंग. आता आय एम अफ्रेड आय मस्ट आणि ती त्या ठिकाणी म्हणते, "हो, मला पण वाईट वाटतंय, पण आता निघावंच लागेल." मेबल वेरिंग त्यांना म्हणजे मिस डॉल्वेला म्हणतात. बट शी ॲडेड इन हर वीक वॉबली व्हॉईस विच ओन्ली साउंडेड रिडिक्युलस व्हेन शी ट्राय टू स्ट्रेंथन इट. आय हॅव एन्जॉयड मायसेल्फ इनॉर्मसली. पण आता या ठिकाणी मेबल वॉरिंग हे बोलल्यानंतर परत ती ज्या पद्धतीने बोलते त्याच्यातून समजून येतं, की हर व्हॉईस इट्स अ वीक अँड वॉबली व्हॉईस, म्हणजे थरथरता आवाज होती तिचा. थोडी ती कापत होती आतल्या आत. व्हॉईस विच ओन्ली साउंडेड रिडिक्युलस. तिचा जो आवाज आहे थोडासा तो हास्यास्पद वाटत होता. व्हेन शी ट्राय टू स्ट्रेंथन इट. त्याला ती मजबूत करण्याचा प्रयत्न करत होती. ती थोडंसं मजबूतपणे बोलण्याचा प्रयत्न. अँड आय हॅव एन्जॉय मायसेल्फ इन ती बोलते की मला खूप आनंद वाटला, मला अतिशय आनंद वाटला. असं मेबल मिस डॉल्वेला बोलून त्या ठिकाणी ती निघायचा प्रयत्न करते. आय हॅव एन्जॉय मायसेल्फ शी सेड टू मिस डॉल्वे. ती म्हणते की मी खूप मजा घेतली, मी खूप मजा केली. ती असं मिस डॉल्वेला बोलते. हुम शी मेट ऑन द स्टेअर्स. जी तिला पायऱ्यांवर भेटलेली असते. आता बघा म्हणजे चालता-चालता ती बोलते. लाईज, लाईज, लाईज शी सेड टू हरसेल्फ. आता ती गोइंग डाउनस्टेअर्स त्या पायऱ्यांवरती खाली उतरते. म्हणजे आता त्या ठिकाणी पायरीवरून ती म्हणजे त्या पार्टीमधून ती खाली निघालेली आहे, उतरत आहे आणि बघा आता मिस डॉल्वेला तिने क्रॉस केलं. म्हणजे मिस डॉल्वे मागे राहिल्यात आणि ती पुढे निघून आले आणि ती स्वतःलाच बोलते. लाईज, लाईज, लाईज शी सेड टू हरसेल्फ. स्वतःलाच बोलते, खोटं, खोटं, खोटं. गोइंग डाउनस्टेअर्स. ती खाली उतरत असते पायऱ्या अँड राईट इन द सॉसर आणि ती परत त्या म्हणजे बशीच्या मध्यभागी जाऊन पडते. म्हणजे तिला असं वाटतं. शी सेड टू हरसेल्फ ॲज शी थँक्ड मिसेस बार्नेट. आणि ती चालत असताना त्या पायऱ्यानं उतरत असताना ती मिस बार्नेटला सुद्धा थँक यू बोलते फॉर हेल्पिंग हर अँड व्रॅप्ड हरसेल्फ. कारण तिने मदत केली असेल काहीतरी आपल्या मिस मेबल वेरिंगला आणि फॉर हेल्पिंग हर अँड व्रॅप्ड हरसेल्फ राउंड अँड राउंड अँड राउंड इन द चायनीज क्लोक शी हॅड वॉर्न दिस 20 इयर्स. म्हणजे 20 वर्षापासून घातलेला जो चिनी अंगारखा आहे तो घालण्यासाठी किंवा तो गुंडाळण्यासाठी मिस बार्नेटने कोणाला मदत केली या ठिकाणी आपल्या लक्षात येईल. आपल्या मिस मेबलला मदत केल्यामुळे ती जाताना मिस डॉल्वेला तर त्या ठिकाणी गुड नाईट तर बोलतेच, पण मिसेस बार्नेट जेव्हा तिला पायऱ्या उतरताना भेटतात त्यांनासुद्धा ती काय बोलते, त्यांचं आभार व्यक्त करते किंवा त्यांना ती थँक असं त्या ठिकाणी ती म्हणते. आता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपली स्टोरी संपलेली आहे. पण आपण ह्या 3-4 लाईन तुम्हाला मी महत्त्वाच्या सांगतो, की या कादंबरीमध्ये मेबल वेरिंग ही ही जी लेडीज आहे, तिच्या नव्या पिवळ्या ड्रेसबद्दल ती सतत नकारात्मक तिची मतं आहेत. म्हणजे ती पॉझिटिव्ह विचार करत नाही. तिने स्वतः निवडलेला ड्रेस मिसेस डॅल्वेच्या पार्टीत ती घालणार असते आणि ती घालून पण जाते. पण प्रत्यक्ष पार्टीत जेव्हा ती जाते तेव्हा तिला तिचा जो पिवळा ड्रेस आहे तो जुन्या फॅशनचा वाटतो आणि तिला असं वाटतं की आता आपण संपलेलो आहोत. आपण सगळ्यांपेक्षा कमी दिसतो, तुच्छ दिसतो, चांगले दिसत नाहीत. अशा तिच्या काही फीलिंग्स आहेत आणि असं तिला वाटत राहतं आणि त्याच्यामध्ये तिला 3-4 कॅरेक्टर त्या ठिकाणी मिळतात आणि ते सुद्धा तिच्याविषयी थोडंसं काय सांगत असेल, बोलत असेल, पण ती त्यांच्याविषयी पण निगेटिव्ह विचार करते. तिला असं वाटतं ते तिचा अपमान करतायत आणि ह्या निराशेमध्ये शेवटी ती मिस डॉल्वेला गुड नाईट बोलून ती निराशेने ती पार्टी सोडून निघून जाते. आता याच्यामध्ये आपल्या लक्षात येतंय, की पूर्ण कथेमध्ये व्हर्जिनिया वुल्फ यांनी मेबेलच्या ज्या दबलेल्या इच्छा आहेत, म्हणजे दाबल्या गेलेल्या इच्छा, अपूर्ण महत्त्वाकांक्षा किंवा तिची असणारी गरीब परिस्थिती, हे तिच्या भावनांमधून किंवा ती मध्ये-मध्ये जे काही आपण ऐकलं आता एवढं ती काही बोलत होती, तर हे सगळे तिचे विचार होते. ती पुटपुटत होती, स्वतःशीच बडबड करत होती आणि व्हर्जिनिया वुल्फ यांनी स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस ही टेक्निक वापरून हे आपल्यापर्यंत काय केलेलं आहे, मांडण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे आपल्या लक्षात येईल विद्यार्थी मित्रांनो, स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस म्हणजे काय, की अशी व्यक्ती की जिच्या मनामध्ये खूप काही अशा इच्छा आहेत, महत्त्वाकांक्षा आहेत, स्वप्न आहेत, पण त्या पूर्ण होऊ शकत नाहीत. त्या म्हणजे गरीब असल्यामुळे किंवा काही अडचणी असल्यामुळे आणि नंतर ती स्वतः त्या गोष्टी स्वतःशीच पुटपुटत राहणे, बडबडत राहणे, यालाच आपण काय म्हणतो, स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस. विद्यार्थी मित्रांनो, खूप मोठी स्टोरी आहे ही, शॉर्ट स्टोरी आणि याला खूप जास्त वेळ लागला म्हणून आपण याला 2 पार्टमध्ये बनवलेलं आहे. जर तुम्हाला स्टोरी आवडली, कथा आवडली तर नक्कीच तुम्ही तुमच्या फ्रेंड्सपर्यंत काय करा, ही पोहोचवा. थँक यू. धन्यवाद. ऑल द बेस्ट.